पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून नरेंद्र मोदी साहेबांकडून हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली। आता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून माहिती समोर आली आहे। शेतकऱ्यांना आता वाट पाहावी लागणार नाही। पंतप्रधान नरेंद्र निधीचा 20वा हप्ता थेट वाराणसीमधून जाहीर करण्यात येणार असून स्वतः नरेंद्र मोदी साहेबांकडून डीबीटीचं बटन दाबलं जाणार। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना येणार असून 9 कोटी शेतकऱ्यांना आता या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता या तारखेला जमा होणार असून एका विशेष कार्यक्रमातून या हप्ता वाटपाला सुरुवात होणार असून एका विशेष कार्यक्रमामध्ये थेट वाराणसीमधून डीबीटीचं बटन हे नरेंद्र मोदी साहेबांकडून दाबलं जाणार आहे। नरेंद्र मोदी साहेबांकडून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 15 बँकेमध्ये सोडण्यात येणार। शेतकरी मित्रांनो, तुमचंही खातं या 15 बँकेमध्ये असेल तर तुम्हाला 20वा हप्ता सर्वात आधी मिळणार आहे। 20वा हप्ता अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना लवकर मिळाला नाही। दरवर्षी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होत होते, परंतु आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उशिरा जमा होत आहे। पण हे पैसे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। 9 कोटी शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याचा लाभ मिळाला होता आणि आता 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा 20वा हप्ता जमा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। तुम्हालाही पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये हवा असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की pmkisan.government.in या वेबसाईटवर आपल्याला सर्व शेतकऱ्यांच्या योजनेबद्दल माहिती मिळते। म्हणजेच पीएम किसान योजनेबद्दलची सर्व माहिती या वेबसाईटवर येत असते। आपले जे शेतकरी आणि कल्याण मंत्रालय आहे त्यांनी देखील ट्विट करून ही माहिती दिली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे। पण त्यासाठी 15 बँकांची यादी वेबसाईटवरती जाहीर करण्यात आली। 15 बँकेमध्ये सर्वात आधी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। जेव्हा नरेंद्र मोदी साहेब वाराणसीमधून डीबीटीचं बटन दाबतील तेव्हा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यावर शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। तर नेमकं कोणत्या बँकांमध्ये सर्वात प्रथम हा हप्ता जमा होणार आहे, पात्र ठरलेले शेतकरी कोणते आहेत आणि कोणत्या तारखेला पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। उत्तर प्रदेश मधून पीएम किसान योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की लाभार्थ्याची यादी देखील पीएम किसान गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जाहीर करण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या वेबसाईटवरती जी यादी आली आहे ती यादी देखील आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19वा हप्ता जमा झाला आणि पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते। बरेच शेतकरी 20व्या हप्त्याची वाट बघत होते, पण हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते। शेतकऱ्यांची पूर्ण पडताळणी चालू होती, त्यामुळे हा हप्ता येण्यास उशीर झाला होता। त्याचबरोबर बँकांना निधी देखील मिळाला नव्हता, त्यामुळे हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही। पण आता स्वतः नरेंद्र मोदी साहेबांकडून सांगण्यात आलं आहे की शेतकऱ्यांना हप्ता देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी बँकांना निधी दिलेला आहे। ठराविक बँकांमध्येच पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्या बँकांकडून पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। स्वतः नरेंद्र मोदी साहेब जेव्हा डीबीटीचं बटन दाबणार आहेत तेव्हा लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। यामध्ये काही खाजगी बँकांची निवड करण्यात आली आहे तर काही सरकारी बँकांची निवड करण्यात आलेली आहे। वेबसाईटवरती या बँकांची यादी देखील जाहीर करण्यात आली। पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होताना शेतकरी मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। तो मेसेज फक्त 15 बँकांनाच येणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की पीएम किसान योजनेचा हप्ता कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, खरंच तुम्ही पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहात का हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कारण पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास उशीर झालेला आहे, कारण शेतकऱ्यांची पडताळणी सरकारकडून चालू होती। काही ठराविक शेतकऱ्यांना यामधून अपात्र देखील ठरवण्यात आलेलं आहे। पण शेतकरी मित्रांनो, खरंच तुम्ही पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहात का हे जाणून घ्या। कारण पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास उशीर झालेला आहे। शेतकऱ्यांची पडताळणी सरकारकडून चालू होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज तपासण्यात आले। काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलं
आता फक्त ठराविक शेतकऱ्यांनाच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यांना या योजनेमधून वगळण्यात देखील आलंय। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 19वा हप्ता तर मिळालाच, परंतु 20वा हप्ता तुम्हाला मिळाला आहे का नाही यावर शंका आहे। कारण बऱ्याच शेतकऱ्यांना 20व्या हप्त्यामधून वगळण्यात आलं। शेतकरी मित्रांनो, सरकारला बरेच गैरव्यवहार आढळून आल्यामुळे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आणि काही शेतकऱ्यांना आता थेट रक्कम बँक खात्यामध्ये मिळणार आहे। असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला। यामध्ये आपण पाहणार आहोत की कोणते शेतकरी 20व्या हप्त्यासाठी पात्र ठरले आणि कोणते शेतकरी या योजनेमधून वगळण्यात आले। शेतकरी मित्रांनो, तुमचा बेनिफिशरी स्टेटस काय आहे याच्यावरून कळतं की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत का नाही। जेव्हा पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात येते त्याचवेळी वेबसाईटवरती बेनिफिशरी स्टेटस देखील ऍक्टिव्ह करण्यात आलेलं असतं। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी तुम्ही पात्र असणं महत्त्वाचं असतं। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत 19 हप्ते तुमच्या खात्यामध्ये सरसकट जमा झालेले होते। 19 हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होताना कोणताही प्रॉब्लेम झाला नाही, परंतु जेव्हा 20व्या हप्त्याचं वाटप करण्याचा विचार करण्यात आला तेव्हा सरकारकडून शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीयेत त्या शेतकऱ्यांना वगळण्यात आलंय। कोणत्या अटी लावण्यात आल्यात, कोणते शेतकरी पात्र आहेत हे आपण जाणून घेऊया। तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत का हे आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, तुमचा बेनिफिशरी स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही लाभार्थी आहात का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा अकाउंट नंबर या तिन्ही गोष्टींपैकी एका नंबरची आवश्यकता असते। या नंबरवर जाऊन आपण पाहणार आहोत की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे का नाही। तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरले आहात का नाही। या तिन्ही नंबरपैकी कोणत्याही एका नंबरवरून आपण जाणून घेऊ शकतो की तुम्ही शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहात का। शेतकरी मित्रांनो, तुमचं जर आधार कार्ड बँकेशी संलग्न असेल, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला लगेचच माहिती मिळेल की तुम्हाला 20वा हप्ता मिळणार आहे का नाही। तुम्ही शेतकरी योजनेसाठी पात्र आहात का हे आपण पाहणार आहोत। पण त्याआधी आपण हे पाहूया की कोणत्या बँकेमध्ये शेतकरी योजनेचे म्हणजे पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तर चला पाहूया कोणत्या बँकेमध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आयसीआयसीआय बँकेमध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जर तुमचं खातं आयडीबीआय बँकेमध्ये असेल तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी देखील खुशखबर आली आहे, कारण आयडीबीआय बँकेमध्ये देखील पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं खातं एचडीएफसी बँकेमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना आता 20वा हप्ता मिळणार आहे। एचडीएफसी ही खाजगी बँक आहे आणि या खाजगी बँकेमध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होणार आहे। युनियन बँकेमधील शेतकऱ्यांना देखील आता आनंदाची बातमी मिळाली आहे, कारण युनियन बँकेचा समावेश देखील 20वा हप्ता जमा होण्याच्या यादीमध्ये आहे। इंडियन बँकेमध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जर शेतकऱ्याचं खातं पंजाब अँड नॅशनल बँकेमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना देखील आता लाभ मिळणार। शेतकरी मित्रांनो, जर बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे। पीएम किसानचा 20वा हप्ता बँक ऑफ बडोदा मध्ये देखील जमा होईल। स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 20वा हप्ता जमा होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। ऍक्सिस बँकेमध्ये शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळणार। इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये देखील या योजनेचा हप्ता वाटप होणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं खातं पोस्ट बँकेमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना देखील 20व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता ज्या बँकेमध्ये जमा होणार आहे त्यामध्ये कॅनडा बँकेचा देखील समावेश होतो। पंजाब अँड सिंध बँकेमध्ये देखील 20व्या हप्त्याचं वाटप होणार आहे। फेडरल बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याचा लाभ मिळणार असून फेडरल बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं खातं 15 बँकेपैकी एका बँकेमध्ये असेल त्या शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याची रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळणार असून अखेर हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे। हा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। परंतु 20व्या हप्त्याचं वाटप होताना सर्वात आधी या 15 बँकेमध्ये शेतकरी योजनेचे म्हणजेच पीएम किसान योजनेचे पैसे जमा होतील। त्यानंतर इतर बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। जेव्हा वाराणसीमध्ये हे कार्यक्रम पार पडणार आहेत तेव्हा या हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे। हप्ता वाटपाला सुरुवात होणार, डीबीटीचं बटन दाबल्यानंतर सर्वात आधी याच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत। याच बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे आणि 20व्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे।
पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। पात्र शेतकऱ्यांना 20वा हप्ता मिळणार आहे। पीएम किसान योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील।